यांची मोडस ऑपरेंडी काय, हा जो ॲडवायझर आहे आणि हा जो म्हणजे सुशांत हिंगे आणि संदीप लोढा हे जे दोघं जण आहेत, हे जरी दाखवताना वेगळे दाखवतात. म्हणजे हा ॲडवाइज करतो, मी फॉर्म्युलेशन देतो, तो जे आपले कलेक्शन सेंटर्स आहेत, चिलिंग सेंटर्स आहेत, वेगवेगळ्या डेअरी आहेत किंवा शेतकरी आहेत, यांच्यापर्यंत पोहोचतो की हा मी फॉर्म्युला देतो, तुमच्याकडे हे दुधाची क्वालिटी कशी वाढवायची किंवा दुधाची क्वांटिटी कशी वाढवायची, हे केल्यानंतर तुमचं किती रुपयाला दूध पडतं. तर ह्या फॉर्म्युलाने तयार केलेलं दूध हे म्हशीचं जे दूध आहे क्वालिटी, त्या लेवलचं दूध हे सर्वसाधारणपणे 30 रुपये प्रति लिटर याप्रमाणे प्रोडक्शन हा करतो. हे सगळं केमिकल युक्त दूध. गाईचं असेल तर सर्वसाधारण 15 रुपये प्रति लिटर या रेटनी तो प्रोडक्शन करतो. आणि गाईचा रेट आता बघितलं 40च्या आसपास आहे, म्हशीच्या दुधाचा रेट ऑलमोस्ट 60+ आहे. म्हणून त्याच्यामध्ये ऍड करून ते वेगवेगळ्या डेअरी मार्फत, चिलिंग सेंटर मार्फत, कलेक्शन सेंटर मार्फत हे मार्केटमध्ये आणलं जातं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवलं जातं. यांची कार्यपद्धती जी आहे, शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्टली पोहोचणं, त्यांना विकणं ही एक आहे. म्हणजे फॉर्म्युला प्लस मटेरियल. दूध संकलन केंद्र जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आहे. चिलिंग सेंटर आहेत त्याच्यापर्यंत ते जात आहेत, त्यांना पण हे फॉर्म्युला आणि मटेरियल देत आहेत. मोठे पॅकिंग केंद्र आहेत. त्याच्यानंतर भेसळद्रव्य यांचा पुरवठा हिंगे हे करतात, यांच्यामार्फत होतो. पाणी, SMP, व्हे, परमिट पावडर, इमल्सिफायर, शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल याचं प्रमाणबद्ध जे काही त्यांनी फॉर्म्युला सो कॉल डेव्हलप केलेला आहे, पण त्याची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मिस्टर संदीप लोढा यांची आहे. हे त्याप्रमाणे ते फॉर्म्युला तयार केलेला आहे, त्याप्रमाणे ते दूध तयार करतात. सो कॉल दूध म्हणजे केमिकल दूध ऍक्च्युअली, आणि ते चांगल्या दुधात मिसळतात किंवा डायरेक्टली पण त्याच प्रकारे फक्त मोस्टली विकतात. आणि त्याप्रमाणे त्याचं मग पुढची जी काही प्रोसेस आहे, पॅकेजिंग करणं, विकणं, मोठ्या डेअरीपर्यंत नेणं वगैरे वगैरे वगैरे, ती पुढची प्रोसेस होते. आता सध्या जी आतापर्यंत व्याप्ती आहे ती 5 जिल्ह्यापर्यंत प्रथम दर्शनी आम्हाला आढळलेली. त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे आणि 6वा जिल्हा सुद्धा त्याच्यात ऍड झालेला आहे, तो आहे जळगाव. आणि आत्ताच आज दुपारपर्यंत पुढच्या वेगळा एक जिल्हा ऍड झालेला आहे, तो आहे धाराशिव.